मी संभाजी भगवान यादव, मुक्काम पोस्ट कौलव, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। मी वयाच्या 5व्या वर्षी मला पोलिओनं अपंगत्व आलं। त्याच्या अगोदर मी दोन्ही पायांनी सक्षमपणे चालत होतो आणि पोलिओसारख्या दुर्धर आजाराने मला ग्रासल्यामुळं मला अनेक दवाखान्यात माझ्यावरती उपचार झालेत, पण पोलिओसारखा आजार सहजासहजी बरा होत नाही। पण तरीसुद्धा त्यातून मला थोडंफार सावरता आलं। त्याच्या अगोदर मी घरीच बसून होतो, पण काही प्राथमिक शिक्षक आमच्या घरी आल्यानंतर त्यांनी माझ्याबरोबर चर्चा केली की संभाजी यादव, तुम्ही शाळेला येऊ शकाल का? तुला शाळेला येता येईल का? तुला शाळेची आवड आहे का? असं म्हणून सावंत मॅडम आणि तेली मॅडम या दोन्ही शिक्षकांनी मला शाळेमध्ये नेलं। घरातल्यांची त्याचबरोबर जिद्द पण होती मला शिकवावं असं, आणि त्या सर्वांच्या जोरावरती मी पहिलीच्या वर्गात वयाच्या 7व्या वर्षी मी ॲडमिशन घेतलं। आणि त्यानंतर मला पण असं हुरूप आला की मी काहीतरी करू शकतोय। दोन्ही पायाने जरी अपंग असलो तर मला शाळेत जाता येतं, विद्यार्थ्यांच्या बरोबर खेळून मला विद्यार्थी सोबत होते। त्याचबरोबर माझ्या घरातील सगळ्या भावांनी, माझ्या आईनी, वडिलांनी मला त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मदत केली। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे जे मित्र आहेत, त्यामध्ये शंकर पाटील असेल, महादेव पाटील होते, महेश सरापले, निखिल चौगले असतील, धनाजी पाटील असतील, सुनील यादव, ह्या सगळ्या मित्रांनी, तानाजी पाटील, ह्या सगळ्या मित्रांनी मिळून मला एक मोठं सहकार्य केलं। आणि शाळेमध्ये 3 चाकी सायकलवरनं ती लोक मला ढकलत घेऊन जायचे। आणि हे जात असताना मला अनेक अडचणी यायच्या त्या काळामध्ये की पावसातून मला उतरता येत नव्हतं शाळेमध्ये वरांड्यावरती। त्यावेळी उचलून घेण्यापर्यंत काही शिक्षकांनी सुद्धा, मग त्यामध्ये के.टी. पाटील सर असतील, या शिक्षकांनी मला उचलून घेण्यापर्यंत मदत केली। आणि मग तिथून पुढे एक मोठा धीर आला की मी काहीतरी करू शकतो। आणि नेपोलियन बोनापार्टचं जे वाक्य होतं की नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड, जगात अशक्य असं काय नाही, ओनली आपण ट्राय केला पाहिजे। प्रत्येकानं प्रयत्न केल्यानंतर माणूस यशस्वी होऊ शकतो, हे त्यावेळी नेपोलियन बोनापार्टचं जे वाक्य होतं ते माझ्या मनावरती अतिशय तन्मयतेनं बिंबवलं गेलं। आणि त्याच जोरावरती मी पूर्णतः माझ्या शिक्षणाला मी कलाटणी देत पुढं घेत गेलो। 5वीपासून 9वीपर्यंत 10वी केली। इथंच मुलांनी सायकलवरनं नेऊन मला 10वीपर्यंत शिकवलं गेलं। घरातल्यांचाही त्याला सपोर्ट होता। आणि तिथून पुढचं मी एक्सटर्नल BA पर्यंतचं जे माझे शिक्षण होतं ते राधानगरी महाविद्यालय आणि भोगावती या दोन्ही विद्यालयामध्ये BA पर्यंतचं एक्सटर्नल शिक्षण केलं। आणि ह्या सर्वांच्या जोडीला माझ्याकडे जी एक कला होती ती मला वेगवेगळ्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज काढता येत होते। आणि हे आवाज काढत असताना मला प्राध्यापक विश्वास पाटील सरांच्यासारखा एक गुरु भेटला आणि त्यांनी मला NSS कॅम्पला हे आवाज काढता काढता तुला प्रबोधन काय करता येतं का बघ, अशी विचारणा केली। त्यानंतर मी अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, फॅशन, अलीकडच्या अनेक विषयावरती, भ्रष्टाचारावरती असेल, स्वच्छता अभियानावरती असेल, या सगळ्या विषयावरती मी जाणीवपूर्वक अभ्यास करून ज्ञानेश्वरीपासून संत तुकारामांच्यापर्यंत, गाडगे महाराजांच्या चरित्रापर्यंत सगळ्यांच्या चरित्रांचा अभ्यास करून समाजाला काही वेगळं रूप देता येतं का, आपल्याकडून समाजासाठी काही काम करता येतं का, आणि असंच केलं। आणि इंद्रजित देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर शिवम आध्यात्मिक प्रतिष्ठान ह्या ग्रुपमध्ये जाऊन एक वेगळ्या पद्धतीचा ठसा लोकांच्यामध्ये निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला, माझ्या ह्या अपंगत्वावरती मात करत। कॉलेज शिक्षण शिकत असताना प्राध्यापक साळुके सर, त्यानंतर पवन पाटील सर, ह्या लोकांनी सुद्धा खूप मदत केली मला कॉलेज शिक्षण घेत असताना। आणि तिथून पुढचा माझा जो प्रवास होता तो मी माझ्या जीवनचरित्रासाठी मी 12वीत गेल्यानंतर क्लासेस चालू केलेत, 1ली ते 10वीपर्यंतचे पूर्ण क्लासेस अशा पद्धतीने चालू केलेत की त्यामध्ये मी फक्त इंग्लिशचं टीचिंग देत होतो। आणि मग काही पालकांच्याकडून मला अशी सूचना आली की सर तुम्ही इतर पण विषय घ्या। आणि इतर विषय घेता घेता आज क्लासचा इतका जोर पूर्ण झाला की परवा त्याचा क्रीडा महोत्सव तर झालाच, आणि 21 वर्ष पूर्ण झाले त्या क्लासला। आज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा हा प्रबोधन आणि हास्य दरबार या दोन्हीच्या माध्यमातून मी पूर्णतः समाजासमोर आलो। मला एकूण जवळजवळ 16 पुरस्कार मिळालेले आहेत। मग राज्यस्तरीय आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रीयन, जिल्हास्तरीय आहेत, असे खूप पुरस्कार मिळालेत। आणि माझं जीवन इथून पुढं मला काहीतरी गावासाठी करायचं आहे। आणि युवकांना मी एवढेच म्हणू शकेन की आपल्या राष्ट्राची जी ताकद आहे ती खरी युवाशक्ती आहे। आणि युवाशक्तीनं निर्व्यसनी राहून, अंधश्रद्धेतनं बाजूला येऊन ह्या समाजासाठी काही करता येतं का, एवढंच जर युवकांनी बघितलं गेलं तर माझा भारत देश, APJ अब्दुल कलामांच्या जो मनातला विचार होता की भारत देश महासत्ता 2020 विजन 2020ला आपल्याला महासत्ता बनायचं आहे, ते महासत्ता बनायला खूप वेळ लागणार नाही, फक्त युवाशक्ती जागी झाली पाहिजे। आणि ती जागी होण्यासाठी युवकांचं प्रबोधन करणं आज काळाची गरज आहे।